मी संजय गोरे CC मोबाईल ॲप संदर्भातील माहिती आपणास व्हिडिओद्वारे शेअर करत आहे. व्हॉट्सॲप किंवा इतर माध्यमातून मिळालेले CCचे सॉफ्टवेअर टच करून त्यास ओपन करावे. ओपन केल्यानंतर इन्स्टॉल बटनावर टॅप करावे. कदाचित आपणास हे ॲप गुगल प्ले स्टोअरशिवाय इतर ठिकाणून इन्स्टॉल करता येणार नाही असं सेटिंग असेल ते आपणास बदलावे लागेल. काही वेळातच CC मोबाईलचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर प्रथमच सुरू केल्याबरोबर आपल्या CCची भाषा निवडण्यासाठी चूज या बटनावरून शाळेचा UDIS कोड आणि वर्ष सेट करा. यानंतर मूल्यमापनाची भाषा मराठी किंवा इंग्रजी सेट करता येईल. सेव्ह बटनास क्लिक करा. यानंतर पुढील विंडोमध्ये जा. या ठिकाणी निवडलेल्या भाषेनुसार CCचा डिफॉल्ट डेटाबेस क्रिएट होणार आहे किंवा यापूर्वी याच सॉफ्टवेअरमधून जर तुम्ही डेटा एक्सपोर्ट करून ठेवलेला असेल तर तो इम्पोर्ट करता येईल. आता आपल्याकडे डेटा नाही म्हणून क्रिएट बटनाला टॅप करूया आणि पुन्हा एकदा क्रिएटला क्लिक करूया. यामुळं डाटाबेस क्रिएट होईल. खालील ग्रीन लाईन 100% दाखवत आहे. याचा अर्थ डेटाबेस क्रिएट झालेला आहे. पुढील विंडोमध्ये डाटा क्रिएट झालेला दिसत आहे आणि फिनिश बटन टॅप करा. होमपेजवर जाल. माहिती कशी भरावी यासाठी या ठिकाणी टच करा. टच केल्यानंतर या मोबाईलच्या ॲपमध्ये माहिती भरण्याचा क्रम या ठिकाणी दाखवलेला आहे. प्रथम शाळास्तर माहिती, यामध्ये जात संवर्ग, वर्ग शिक्षक या पद्धतीनं हा क्रम जाणून घ्या. यानंतर अगदी सुरुवातीला शाळास्तर माहिती भरण्यासाठी डावीकडील मेनूवर टॅप करून शाळास्तर माहितीमधून अधिकचे मेनू पहा यावर टॅप करा आणि शाळेची माहिती यावर टॅप करा. या ठिकाणी शाळेचा UDIS कोड आलेला असेल. इथं ठराविक माहिती आपणास भरावी लागेल. या ठिकाणी माय स्कूल नेम अगोदरच नमुना दिलेला आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव भरा आणि खालील सर्व माहिती भरून वरती सेव्ह बटन दिलेलं आहे. यावर क्लिक करा. यामुळं डाटा सेव्ह होईल. यानंतर बॅक बटनावर क्लिक करून मागे या. होमपेजवर याल. शाळास्तर माहितीमधील शाळेची माहिती भरलेली आहे. यानंतर जेंडरची काही बदलण्याची गरज नाही. जात संवर्ग गरज असल्यास यापेक्षा वेगळा जात संवर्ग तुमच्याकडे वापर होत असेल तर या प्लस चिन्हावरून ॲड करा आणि त्यास एक नंबर वाढवून म्हणजे 7 नंबरचा कोड देऊन ही माहिती वाढवा. उदाहरणार्थ 7 नंबर दिलेला आहे. संवर्ग कोड SBC. यानंतर याचं मराठीतील नाव लिहा, काय असेल ते समथिंग, आणि सेव्ह करा. यामुळं 7 नंबरचा जात संवर्ग ॲड झालेला असेल. आमच्याकडे हा संवर्ग वापरला जात नसल्यामुळं मी डिलीट करत आहे. यानंतर वर्ग शिक्षक 2 नमुना ॲड करून दिलेले आहेत. यावर आता आपण फक्त आपल्याच तुकडीची माहिती भरणार असाल तर एकच वर्ग शिक्षक ठेवला तरी चालेल. 2 वर्ग शिक्षकांचं काम करणार असाल तर दोघांचं नाव लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी मी एक नाव लिहिलेलं आहे. यानंतर अद्ययावत करायला
क्लिक केलेला आहे आणि दुसरा वर्ग शिक्षक मला गरजेचं नाही म्हणून मी तो डिलीट केलेला आहे. यानंतर वर्गमध्ये मी 8 वर्ग अगोदरच तयार करून दिलेले आहेत, पण माझ्याकडं फक्त 6वी आणि 5वीचा वर्ग आहे. 7वीचा वर्ग नसल्यामुळं मी ही तुकडी डिलीट करत आहे. 8वीचा वर्गही डिलीट करत आहे. मला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे तेच वर्ग या ठिकाणी ठेवायचे आहेत. पण हे वर्ग ठेवत असताना इयत्ता पहिलीची तुकडी डिलीट करण्यापूर्वी आपण एक काळजी घ्यायची आहे की होमपेजवर येऊन आपल्याला जो वर्ग हवा आहे तो वर्ग, उदाहरणार्थ 6वीचा वर्ग मी ठेवून या ठिकाणी वरती सेव्ह बटनाला टॅप करत आहे. यामुळं ही 6वीची तुकडी सेव्ह होत आहे. 6वीची तुकडी निवडल्यानंतरच पहिलीची तुकडी डिलीट करायची आहे, अन्यथा किरकोळ इश्यू येऊ शकतो. आता होमपेजवर इयत्ता 6वीची तुकडी सेव्ह झालेली आहे. पुन्हा विषय निश्चितीमध्ये जाऊया. या ठिकाणी विषय तुम्हाला अगोदरच सेट करून दिलेले आहेत, याच्यामध्ये बदल करण्याची गरज लागणार नाही. यानंतर डिफॉल्ट किमतीमध्ये तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा जो कॉमन पत्ता असेल तो ॲड करून घ्या आणि ही माहिती अपडेट करा. यानंतर कामाचे दिवस वर्षातून एकदा भरावे लागतील. जूनचे कामाचे दिवस, जुलैचे कामाचे दिवस, या पद्धतीने कामाचे दिवस भरून घ्या. हे कामाचे दिवस तुम्ही नंतरही भरू शकता. मी नमुना 1-2 एंट्री करतो आणि सेव्ह करतो. यानंतर तोती रूपांतरण अगोदरच तयार करून दिलेलं आहे. शाळास्तर माहिती पूर्ण केलेली आहे. शाळास्तर माहिती पूर्ण केल्यानंतर आता आपण वर्गस्तर माहितीमध्ये येणार आहोत. वर्गस्तर माहितीमध्ये विद्यार्थी यादी यावर टॅप केलेला आहे. या ठिकाणी एकही विद्यार्थी नाही. आता मी प्लस चिन्हाला टॅप करून इयत्ता 6वीमध्ये एक विद्यार्थी ॲड करत आहे. रोल नंबर 1 टाकत आहे. सत्र 2चा रोल नंबर 1 टाकत आहे. जेंडर निवडलं. यानंतर जात संवर्ग निवडला. यानंतर रजिस्टर नंबर बरोबर ॲड करा, अन्यथा तो पुन्हा बदलता येत नाही. आणि जन्मतारीख लिहा. बाकीची खालील माहिती तुम्हाला ऑप्शनल आहे, ती तुम्ही नंतरही अपडेट करू शकता. जन्मतारखेपर्यंतची माहिती कंपल्सरी आहे. यानंतर वरील किंवा खालील सेव्ह बटनावरून हे रेकॉर्ड सेव्ह करा. सेव्ह केल्याबरोबर विद्यार्थी ॲड झालेला दिसेल. यानंतर पुन्हा प्लस चिन्हावर टॅप करा आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव ॲड करू शकता. रोल नंबर सत्र 1 सत्र 2चा ॲड केला. जेंडर निवडलं. जात संवर्ग निवडला. यानंतर रजिस्टर नंबर, यानंतर जन्मतारीख रँडमली एक निवडतो, सेट करतो. आता हा विद्यार्थी सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर दुसरा विद्यार्थी ॲड झालेला आहे. इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी ॲड केलेले आहेत. यानंतर बॅक बटनावर येतो. बॅक बटनावर आल्यावर होमपेजवर मला इयत्ता 6वीची तुकडी दिसत आहे. आता मी फक्त 5वी आणि 6वीची जर माहिती भरणार असेल तर ऑल क्लासेसमध्ये जाऊन तुम्ही 1ली, 2री, 3री, 4थी हे वर्ग डिलीट करू शकता जर त्यांची माहिती भरणारच नसाल तर. पण पहिलीची तुकडी डिलीट करण्यापूर्वी होमपेजवर तुम्ही ज्या तुकडी भरणार आहात ती सेव्ह करणं आवश्यक आहे. या ठिकाणी पहिलीचा वर्ग, 2रीची तुकडी, 3रीची तुकडी मला गरजेची नाही, 4थीची तुकडीचीही गरज नाही. या 4ही तुकड्या मी डिलीट केलेल्या आहेत. मला फक्त 5वी आणि 6वीचीच माहिती भरावायची आहे म्हणून मी 2च तुकड्या ठेवलेल्या आहेत. आता
बॅक बटनावरून मी होमपेजवर जातो. होमपेजवर गेल्यानंतर मला स्क्रॉल केल्यानंतर 5वी आणि 6वी हे 2च वर्ग दिसत आहेत. सत्र 1 आणि सत्र 2 निवडण्यासाठी डावीकडं आणि उजवीकडं ड्रॅग केल्याबरोबर तुम्हाला सत्र 1 किंवा सत्र 2 निवडता येईल. सत्र 2 निवडल्यानंतर किंवा सत्र 1 निवडल्यानंतर खाली सेव्ह बटन येईल. खालील सेव्ह बटनावर टॅप करा किंवा वरील सेव्ह बटनाला टॅप करा. इयत्ता सेव्ह होईल. आता विद्यार्थी यादी कशी तयार करायची याचं सॅम्पल आपण पाहिलेलं आहे. यानंतर वर्गस्तरावरील दुसरी माहिती म्हणजे विषय निश्चिती. विषय निश्चितीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपोआप या वर्गासाठी विषय तयार होतील. आता हा 6वीचा वर्ग आहे आणि 6वीच्या वर्गासाठी सर्वच्या सर्व विषय लागू आहेत. त्यामुळे इथं कोणताही विषय डिसेबल करण्याची आवश्यकता नाही. आता तुमच्याकडे 5वीचा वर्ग आहे आणि 5वीचा वर्ग निवडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विषय निश्चितीमध्ये जाल आणि विषय ॲड होतील त्यावेळेस 5वीच्या वर्गासाठी सामाजिक शास्त्र हा विषय नसल्यामुळं तो डिसेबल करायचा आहे. या ठिकाणी मी हा विषय डिसेबल केलेला आहे. पहा, डावीकडे सरकून त्याला डिसेबल केलेलं आहे. डिसेबल केल्यानंतर या विषयाची माहिती भरली जाणार नाही. या पद्धतीनं विषय डिसेबल करता येतील. पहा, विषय निश्चितीमध्ये जाऊन खात्री करूया. डिसेबल झालेला नाही. ॲप क्रॅश होत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो काही इश्यू असेल तो दुरुस्त केला जाईल. समाजशास्त्र हा विषय डिसेबल झालेला आहे पण ॲप क्रॅश झालेला आहे. ठीक आहे, जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल. हे जे काही किरकोळ बग आहेत ते येणाऱ्या अपडेट्समध्ये काढले जातील. अशा पद्धतीनं विषय डिसेबल करता येईल. आता मी परत 6वीचा वर्ग निवडून सेव्ह बटनाला टॅप करत आहे. इयत्ता 6वीची तुकडी होमपेजवर सेट झालेली आहे. यानंतर मेनूला टॅप करून भारांश निश्चिती करता येईल. भारांश निश्चिती करण्यापूर्वी इयत्ता तुकडी आणि सत्र पहा. यानंतर प्लस चिन्हाला टॅप करा. यातून मूल्यमापनाचा विषय निवडा. जर तुम्ही शाळा स्तर माहितीमध्ये विषय जर सेट केलेले असतील तेवढेच विषय या ठिकाणी आलेले असतील. या ठिकाणी 9 विषय आलेले आहेत. या ठिकाणी मराठी विषय निवडला. यानंतर तुम्हाला जेवढे गुणदान ठेवायचे आहे त्यासाठी या ठिकाणी गुणदान करा. जसे की या ठिकाणी गुणदान मी प्रकल्प दुसऱ्या सत्राला घेणार आहे. चाचणीसाठी 15 घेतले, 45 गुण झाले. एकूण 50 गुण हवे आहेत. तोंडी काम काढून स्वाध्यायासाठी 15 गुण ठेवूया म्हणजे 50 गुण होतील. संकलित गुणांमध्ये तोंडीसाठी 10 गुण ठेवूया. लेखीसाठी 40 गुणांची चाचणी ठेवली आणि सेव्ह केलं. भारांश निश्चिती सेव्ह झालेली आहे. या पद्धतीनं तुम्ही इतर विषयांची भारांश निश्चिती करून घ्या. जशी भारांश निश्चिती कराल तशी खाली लिस्ट तयार होत जाईल. भारांश निश्चिती या तुकडीची सत्र 1 साठी पूर्ण केल्यानंतर ड्रॉपडाऊन वर्णनात्मक नोंदी तुम्ही वर्गस्तरावरील करू शकता. मराठी विषयामध्ये एकही नोंद नाही. या ठिकाणी मी प्लस चिन्हाला टॅप करत आहे. वर्णनात्मक नोंद तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही करू शकता. याच्यामध्ये ड्रॉपडाऊन वर्णनात्मक नोंदी नमुना दिलेले आहेत त्यामुळं तुम्ही त्या वापरू शकता. आणि तुम्हाला स्वतःच्या जर ड्रॉपडाऊन नोंदी तयार करायच्या असतील तर या ठिकाणाहून तुम्ही तयार करू शकता. जसं की या ठिकाणी एक नवीन मराठीची नोंद मी न्यू मराठी नोंद म्हणून आणि सेव्ह केली तर ही नोंद या ठिकाणी येईल. आणि ही नोंद तुम्हाला विद्यार्थ्याची माहिती भरत असताना म्हणजे विद्यार्थ्याची वर्णनात्मक नोंदी करत असताना ही नोंद सुरुवातीला येईल.
जसे की आता आपण विद्यार्थी माहितीमधून वर्णात्मक नोंदीमध्ये जाऊया. या ठिकाणी 2 विद्यार्थी ॲड केलेले आहेत. यामध्ये प्लस चिन्हाला टॅप केल्यानंतर आपणास सचिन देसाई असं विद्यार्थ्याचं नाव ऑटोमॅटिक सेट झालेलं आहे. मूल्यमापनाचा विषय मी मराठी निवडतो आणि वर्णात्मक नोंदीसाठी या उजवीकडील आयकॉनवर टॅप करतो. पहा, नवीन मराठी नोंद वरती आलेले आहे आणि काही नमुना नोंदी आलेल्या आहेत. 1-2 नमुना नोंदी सिलेक्ट करून वरती चेकमार्कला टॅप करा. ही नोंद येईल. सेव्ह बटनाला टॅप करा. सचिन देसाईची मराठीची नोंद ॲड होईल. यानंतर पुन्हा प्लस चिन्हाला टॅप करा. यानंतर मूल्यमापनाचा विषय दुसरा घ्या. हिंदीसाठी पुन्हा आयकॉनवर टॅप केलं. हिंदीच्या नोंदी आल्या. आवश्यक असणाऱ्या नोंदी पहा. या ठिकाणी या ॲपमध्ये विषयवार इयत्तावार नोंदी दिलेल्या आहेत. या ठिकाणी 2 नोंदी झालेल्या आहेत. आता गीताची एक नोंद एका विषयाची करून घेतो. इंग्रजीची नोंद करून घेतो आणि सेव्ह करतो. आता सेव्ह केल्यानंतर इथं गीता ही मुलगी असल्यामुळं ही जॉईन्स द वर्ड्स असा दिसत आहे. या ठिकाणी आपणास या 3 डॉटला क्लिक करून तोती बदल याला क्लिक करा. याच्यामुळं याचं रूपांतर शी जॉईन्स द वर्ड्स अँड मेक्स अ मिनिंगफुल सेंटेन्स असं रूपांतर होईल, पण सध्या ते होत नाही आहे. ठीक आहे, हा सुद्धा बग काढला जाईल. मराठीचं रूपांतरण होते पण इंग्रजीचं रूपांतरण होत नाही. ठीक आहे, ही दुरुस्ती पुढच्या अपडेटमध्ये येईल. सध्या जर तुम्हाला हा बदल करायचाच असेल तर तुम्ही मॅन्युअली यामध्ये हा बदल करू शकता आणि ही नोंद अद्ययावत करू शकता. अशा पद्धतीने वर्णात्मक नोंदी करता येतील. बाराश निश्चिती झाल्यानंतर आकारिक आणि संकलित नोंदी करता येतील. मासिक उपस्थिती भरण्यासाठी प्लस चिन्हाला टॅप करा. विद्यार्थ्याचे नाव ड्रॉपडाऊन यादीतून निवडा आणि त्याचे कामाचे दिवस भरा. या ठिकाणी कामाचे दिवस फक्त 2 महिन्याचे सेट केलेले असल्यामुळं 2च महिन्यांचे कामाचे दिवस आपल्याला भरता येतील. 12 आहे त्यामुळे 13 टाईप होणार नाही. 12 किंवा 12पेक्षा कमी संख्या टाईप होईल. यानंतर सेव्ह बटनाला टॅप करा. या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड सेव्ह होईल. यानंतर प्लस चिन्हावर टॅप करून दुसरा विद्यार्थी निवडला. जूनचे याचे 10 दिवस, जुलैचे 19 दिवस आहेत असं गृहीत धरलं. सेव्ह केलं. 2 विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड सेव्ह झालेलं आहे. वर्णात्मक नोंदी केल्या. मासिक उपस्थिती भरली. आता आकारिक संकलित नोंदी करण्यासाठी यासाठी प्लस चिन्हाला टॅप केलं. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव निवडलं सचिन देसाई. मूल्यमापनाचा विषय निवडला मराठी. मराठीसाठी तुम्ही जर अगोदरच बाराश निश्चिती केली असेल तर या ठिकाणी कितीपैकी गुणदान करायचे ते उजवीकडे दिसेल आणि डावीकडे त्याचे मार्क भरायचे आहेत. जसे की प्रात्यक्षिक प्रयोगमध्ये 9 गुणदान केलं, चाचणीमध्ये 14 गुणदान केलं. जी तुम्हाला माहिती भरावीची आहे ती या ठिकाणी भरू शकता. संकलित मूल्यमापन अजून झालेलं नाही. इतर गुणदान तुम्ही आवश्यक वाटल्यास करू शकता. हे तुम्हाला गुणदान बदलताही येईल. आता सेव्ह बटनाला टॅप करा. या ठिकाणी श्रेणी आणि विद्यार्थ्याचे गुण आलेले आहेत. आता आपण गीताचे गुण भरूया. प्लस चिन्हाला टॅप केलं. विद्यार्थ्याचं नाव निवडलं गीता. मूल्यमापनाचा विषय निवडला मराठी. अजून इतर विषयांचं बाराश निश्चिती नसल्यामुळे आपल्याला ती बाराश निश्चिती केल्याशिवाय गुणदान करता येणार नाही. ठीक आहे, मी सेव्ह बटनाला टॅप करत आहे आणि प्लस चिन्हाला टॅप करून विद्यार्थ्याचं नाव निवडून मूल्यमापनाचा विषय गणित घेतो. गणित विषय निवडल्याबरोबर इथं आपल्याला गुणदान करता येत नाही कारण बाराश निश्चिती केलेली नाही. तर ही बाराश निश्चिती अगोदर करून घ्यावी लागेल. बॅक बटनाने पाठीमागे येतो. पुन्हा एकदा बॅक बटन होमपेजवर आलेलं आहे. या ठिकाणी
आकारिक संकलित नोंदी आपण केलेल्या आहेत. पहा, माहिती भरण्याचा क्रम आपण सुरुवातीला शाळेची माहिती आणि खालील शाळास्तर माहिती पूर्ण केली. ही माहिती वर्षातून एकदाच पूर्ण करावी लागेल. यानंतर वर्गस्तरावरील माहिती अपडेट केली. यामध्ये विद्यार्थी यादी असेल, विषय निश्चिती असेल, भारांश निश्चिती असेल आणि ड्रॉपडाऊन नोंदी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या करायच्या असतील तर, अन्यथा याच्यामध्ये नमुना नोंदी दिलेल्या आहेत. यानंतर विद्यार्थी स्तर माहिती तुम्ही भरू शकता. यामध्ये आकारिक संकलित नोंदी असतील, वर्णनात्मक नोंदी असतील, मासिक उपस्थिती असेल. आता हा सर्व भाग पूर्ण झालेला आहे. आता प्रिंटिंगसाठी तुम्ही होमपेजवर इयत्ता सेव्ह केलेली असेल. या मेनूमधून जाऊन ही माहिती जर तुम्हाला सेव्ह करायची असेल तर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सेव्ह फाईल आहे, याला टॅप करा. या ठिकाणी लोकेशन निवडा, गुगल ड्राईव्ह किंवा तुम्हाला हवं ते लोकेशन निवडा आणि लोकेशन निवडल्यानंतर मी डाउनलोड्स लोकेशनमध्ये गेलेलो दिसतो आहे. या ठिकाणी सेव्ह बटनाला टॅप करा. ही फाईल सेव्ह होईल. आता या ठिकाणचं पुढचं जे वरील सेटिंग आहे ते नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. बॅक बटनाने पाठीमागे येतो. आता प्रिंटिंगसाठी मी प्रिंट यावर जातो. या ठिकाणी गेल्यानंतर फोटो ॲक्सेस करण्यासाठी अलाव बटनाला टॅप करावे. यानंतर मुखपृष्ठ याला दोनदा टॅप करा. यामुळे तुम्ही मुखपृष्ठ प्रिंट करू शकाल. यानंतर अनुक्रमणिकेला टॅप करा दोनदा. या ठिकाणी ट्रायल व्हर्जनसाठी दिसत आहे. तुम्ही ज्यावेळेस हे ॲप ॲक्टिवेट कराल त्यावेळेस याच्यामधील हा वॉटरमार्क निघून जाईल आणि अनेक विद्यार्थ्यांची, जसे इथं सचिन देसाई एकच विद्यार्थी दिसतोय, ॲक्टिवेट केल्यानंतर 2 विद्यार्थ्यांसाठी ही माहिती येऊ शकेल. हा कोड घेण्यासाठी तुम्ही या इयत्तेला टॅप करा. टॅप केल्यानंतर तुम्ही युजर इन्फॉर्मेशनवर जाल. या ठिकाणी पुन्हा इयत्तेला टॅप करा. या ठिकाणी अपडेट प्रोफाईल करण्यासाठी विचारत आहे. मी वरती पेन्सिलला टॅप करून यानंतर टाईप करा आणि अद्ययावतला क्लिक करा. ही माहिती अपडेट होईल. अपडेट झाल्यानंतर या ठिकाणी आपण बाय या बटनाला टॅप करून मेसेज सेंड करू शकता. ॲक्टिवेशन करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची की मिळेल. या कीवर थोडा वेळ प्रेस करून धरा. ही लिंक कॉपी होईल. ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर या ड्रावर मेनूमधून युजरला टॅप करून या ठिकाणी पेस्टला क्लिक करायचं आहे. पेस्टला क्लिक केल्याबरोबर खाली यानंतर बॅक बटनाला टॅप करा. ज्यावेळेस तुम्ही होमपेजवर जाल त्यावेळेस तुमची ही तुकडी ॲक्टिवेट झालेली असेल. ॲक्टिवेट झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिंटला जाल आणि अनुक्रमणिका दोनदाच टॅप केल्यानंतर पहा, या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांची यादी तयार होत आहे आणि ही तुकडी तुमची ॲक्टिवेट झालेली असेल. अशा पद्धतीने तुम्ही गुणनोंदी पहा, या ठिकाणी गुणनोंदी आलेल्या आहेत 2 विद्यार्थ्यांच्या. यानंतर वर्णनात्मक नोंदी. यानंतर या ठिकाणी पहा 13वा विषय खाली सरकलेला आहे, कारण या विषयाचं नाव खूपच मोठं आहे. असं जर समस्या येत असेल तर बॅक बटनावर टॅप करून मेनूमधून विषय निश्चितीमध्ये जा. वर्गस्तरावरील विषय निश्चिती यामध्ये सर्वात तळाला व्यक्तिमत्व गुणविशेष याच्यामध्ये बदल करायला टॅप करा आणि या ठिकाणी विषयाचं जे नाव आहे विस्तारित, हे नाव खूपच मोठं आहे. हे नाव पाठीमागून डिलीट करत या आणि फक्त व्यक्तिमत्व गुणविशेष एवढाच भाग त्या ठिकाणी ठेवा आणि याला अद्ययावत करा. यामुळं विषयाचं नाव तुमचं थोडं शॉर्ट होईल. यानंतर प्रिंटमध्ये जर गेलो आणि वर्णनात्मक नोंदीला जर टॅप केलं
तर या ठिकाणी विषयाचं नाव बरोबर शॉर्ट होईल आणि सर्वचे सर्व विषय एकाच पेजमध्ये येतील. याचबरोबर 5 नंबरचा विषय आणि 6 नंबरचा विषय याच्यामध्ये सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असं 2 घटक ठेवायचे. परिसर अभ्यास 1, 2 असे नाव 6वीला नसते. तर तोही बदल त्याच पद्धतीनं तुम्ही वर्गस्तरावरील विषय निश्चितीमध्ये करू शकता. अशा पद्धतीनं वर्णनात्मक नोंद, त्याच्यानंतर श्रेणी तक्ता पहा. अशा पद्धतीनं श्रेणी तक्ता तयार होईल. यानंतर सर्वसमावेशक निकाल पहा. अशा पद्धतीनं तयार होईल. याच्यामध्ये काही कॉलम्स कमी जास्त असतील तर ते वाढवण्यासाठी सेटिंग्स दिलेलं आहे. जसं की या सर्व समावेशक निकालामध्ये मला एकूण गुण वाढवायचं झाल्यास मी सेटिंगमध्ये जात आहे. या ठिकाणी पेज नंबर निवडत आहे. यासाठी मला पेज नंबर लक्षात ठेवावा लागेल. जसं की या ठिकाणी सर्व समावेशक निकालाचं जे पेज नंबर आहे ते 6 नंबर आहे आणि 6 नंबरमध्ये मला 6 नंबरचं जे पेज आहे ते सेटिंगमधून या ठिकाणी 6 नंबर निवडावा लागेल. 6 नंबर निवडल्यानंतर या 6 नंबरच्या पेजमध्ये कुठले कॉलम हवे आहेत ते खालील चेकबॉक्सला ऑन करून किंवा तो ऑप्शन ऑन करावा लागेल. जसं की एकूण शेकडा गुण मी ऑन करतो. ऑन केल्यानंतर त्याचा रंग थोडा बदलेल. आता सेव्ह बटनाला टॅप करा. 6व्या पेजमध्ये एकूण गुणाची टक्केवारी ॲड होईल. आता मी रिपोर्टवर जातो. रिपोर्टवर गेल्यानंतर 6 नंबरचा सर्वसमावेशक निकाल याला टॅप करतो. टॅप केल्यानंतर पहा या ठिकाणी जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर एकूण गुण, शेकडा गुण ही कॉलम ॲड झालेले असतील. या पद्धतीनं तुम्हाला काही कॉलम कमी जास्त करण्याची सुविधा या मोबाईलमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर वाटलं की हे पेज लीगल साईजमध्ये ॲडजस्ट करावं तर या ठिकाणी तुम्ही लीगल हा पेज साईज निवडून हे पेज ऑटोमॅटिक लीगल साईजला ॲडजस्ट होऊ शकतो. अशा पद्धतीची फ्लेक्झिबिलिटी या ॲपमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॅक बटनावरून पाठीमागे येतो. श्रेणी तक्ता पाहतो. श्रेणी तक्ता या ठिकाणी A4 साईजमध्ये सेट करून दिलेला आहे. यानंतर गुणश्रेणीयुक्त निकालपत्रक आहे. यामध्येही काही कॉलम्स कमी जास्त करण्याचं सेटिंग तुम्ही सेटिंग मेनूमधून करू शकता. प्रगती पुस्तक मुखपृष्ठ आहे. एका विद्यार्थ्यासाठी सर्व माहिती भरल्याशिवाय हे पेज तयार होणार नाही. याच्यामध्ये किरकोळ काही माझ्या मोबाईलचं सेटिंग थोडं वेगळं असल्यामुळं थोडी उजवीकडून जास्त जागा सुटलेली आहे. आपल्या मोबाईलमध्ये असं काही होणार नाही. जर झालंच तर येणाऱ्या अपडेट्समध्ये हा बदल केला जाईल. प्रगती पुस्तकाचे पृष्ठ पहा. यामध्ये 2 विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक तयार होईल. या PDF बटनाला क्लिक करून तुम्ही याची PDF सेव्ह करू शकता. जसं की याच्यामध्ये मी सेव्ह बटनाला टॅप केल्यानंतर ही PDF सेव्ह झालेली आहे आणि ही PDF पाहण्यासाठी मी माय फाईल्समधून याला टॅप करतो. टॅप केल्यानंतर ही PDF तुम्हाला ओपन होईल आणि सर्व माहिती पाहावयास मिळेल. मला आशा आहे या व्हिडिओमधून आपणास ॲप वापरासंदर्भातील बरीचशी माहिती मिळालेली असेल. तरीही काही माहिती अपुरी राहण्याची शक्यता आहे. यामध्ये या प्रश्नचिन्हाला क्लिक केल्यानंतर काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे, पण ही माहिती मागील ॲपमधली जशीच्या तशी आहे. या ठिकाणी काही माहिती थोडीशी अपडेट करावायची आहे. येणाऱ्या अपडेट्समध्ये हे बदल होतील.